तुमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण आज सोमवार आहे. बराच मोठा वीकेंड होता, म्हणजे काय, गुड फ्रायडेची सुट्टी होती, शनिवार रविवार सुट्टी होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबद्दल असो किंवा इतर योजनेबद्दल कोणतेही GR आले नाहीत किंवा कोणतेही पैशांचं वितरण झालेलं नाही. पण लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण मार्च 21वा हप्ता वाटप संदर्भात मोठी अपडेट आज येऊ शकते. 100% GR व 1500 रुपये वितरण होणारच आहे व मार्चचा हप्ता 1500 रुपयेचं वितरण होणार आहे. एप्रिल आणि मार्च दोन्ही एकत्रितपणे 3000 रुपये येईल असे काही माध्यमातून सांगण्यात येत आहे. पण हप्त्याचं वितरण हे मार्च महिन्यात होईल व काही लाडक्या बहिणींना हे प्रॉब्लेमसुद्धा येत आहे. हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही. मग यासाठी काय करायला पाहिजे आहे, तर लाडक्या बहिणींनो, सविस्तर माहिती आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आणि अजूनही आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपलं एकमेव चॅनल आहे ज्यावरती 100% खरी माहिती व तुमचे पैसे सुरू करण्यासाठी मदत करते. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 15 एप्रिल ते 20 एप्रिल वितरण होण्याची शक्यता आहे. आता आज म्हणजे 6 तारखेला जर GR आला तर नक्कीच लाडक्या बहिणींनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही निधी येणार आहे. पहिला GR आहे तो निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येतो आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडे निधी उपलब्ध तर आहेतच, कारण 12 महिन्याची तरतूद केलेली आहे. प्लस आता मार्च हप्ता वितरण होणार आहे, ते पैसे सुद्धा महिला व बालविकास विभागाकडे असणारच आहे. फक्त आता प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी येण्याची बाकी आहे. GR सुद्धा त्या संदर्भात येईल. त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होती. तर फेब्रुवारी वितरणाच्या वेळेस निधीमध्ये वाढ करण्यात आली होती. बघा, जानेवारीचं जेव्हा वितरण होते त्यावेळेस फक्त 98 कोटीचे वितरण होतं, पण यावेळेस 250 कोटींपेक्षा जास्त वितरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधीमध्ये वाढ करण्यात आल्या होत्या. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, यावेळेस KYC दुरुस्तीमध्ये मुदतवाढ पुन्हा देण्यात आलेली आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC दुरुस्तीची संधी आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना KYC करून ही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. पण याचा फायदा कोणाला, कोणत्या बहिणींना फायदा? ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती प्रक्रिया राहिली आहे. फक्त यामध्ये 5 ते 10% लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे, कारण जी वेबसाईट देण्यात आली आहे त्यामध्ये कोणतेही बदल नाही, ॲज इट इज आहे तशीच आहे, प्रश्न तेच आहे. पण हा प्रॉब्लेम येतच आहे. तुम्हालाही हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे. हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. ऑनलाईन तक्रार हे पर्याय आहेतच, पण बऱ्याच लाडक्या बहिणींना पासवर्ड माहिती नाही किंवा ID माहिती नाही, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना लॉग इन करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येत आहे. तर सरकारने यावरती काहीतरी उत्तर दिलं पाहिजे आहे. महिला व बालविकास विभागाने यावरती उत्तर दिलं पाहिजे आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? कारण नवीन KYCसाठी संधी देणे गरजेचं आहे. जवळजवळ 71 लाख लाडक्या बहिणींची KYC राहिली आहे. KYC दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही. या प्रॉब्लेमला पर्याय देणे गरजेचं आहे. KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी आता 5 ते 10%च लाडक्या बहिणी आहेत, परंतु ज्यांची KYC झाली नाही अशा ग्रामीण महिला असतील किंवा ज्यांना माहितीच नव्हती की KYC कशी करायची आहे किंवा जे वेबसाईटच चालत नव्हते त्यामध्ये लाडक्या बहिणींची चूक काय आहे. शेवटी तर वेबसाईटसुद्धा सुरू नव्हते, OTP प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची KYC झाली नाही. त्यामुळे नवीन KYCसाठी संधी देणे अत्यंत गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळजवळ 71 लाख लाडक्या बहिणींना काय केलेलं आहे, बाद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही योजना हळूहळू बंद होईल का ही सुद्धा भीती आहे. आता KYC चूक कुठे चेक करायचं, तर महिला व बालविकास विभागाकडे तुम्ही काय करू शकता, तक्रार करू शकता किंवा ऑनलाईन तक्रार सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. हे पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करा. अकाउंट क्लोज्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर तुम्हाला पेंडिंग पैसेसुद्धा मिळणार आहे. आता बघा, काही लाडक्या बहिणींच्या इथे अकाउंट क्लोज्ड हा प्रॉब्लेम येत आहे, तुम्ही सुद्धा एकदा चेक करा. तर अकाउंट क्लोज प्रॉब्लेम येत असेल तर पेंडिंग पैसे तुम्हाला येतात. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर बँकेच्या सर्व्हरमध्ये तुमचे पैसे अडकले असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तर लाडके बहिणींनो, अशा प्रकारे शासन निर्णय निघतात, परंतु काय झालेलं आहे की सुट्टी होती 2 ते 3 दिवस, त्याच्यामुळे सलग सुट्टींमुळे शासन निर्णय निघाला नाही. मात्र आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी नक्कीच संधी दिली पाहिजे. हा एरर कायमच राहत आहोत. आता 5 ते 10% लाडक्यांपेक्षा
लाडक्या बहिणींपेक्षा 40% लाडक्या बहिणी खूप महत्त्वाच्या आहे, त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींचा विचार केला पाहिजे आहे. ज्यांची KYC झाली नाही त्यामुळे काय झालं आहे की सरकारकडे जी निधी आहे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, नक्कीच इथे लाडक्या बहिणींना संधी देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे पैसे आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. KYCसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे तुम्हाला गरजेचं आहे व सरकारने हेच सांगितलं आहे की ही लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी आहे. तर 21वा हप्ता महत्त्वाचा दिवस असणार आहे. आज किंवा उद्या GR येईल, त्यानंतर 1500 रुपयाचं वितरण पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो या संदर्भात काही प्रश्न असू तर नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.